बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होतोय आणि या मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिले। पाटील 12:30 नारायणगडावरून समाज बांधवांना संबोधित करणार आहेत। या पार्श्वभूमीवर मराठा समाज बांधवांसह नारायणगडाचे भक्त दसरा मेळाव्यासाठी जमण्यास सुरुवात झाली आहे। नारायणगडावरून मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडेच आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान जरांगेंच्या मेळाव्यासंदर्भात महंत शिवाजी महाराज यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश काशेद यांनी। धाकटी पंढरी नारायणगडावर आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होतोय आणि मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिले असून ठीक 12 वाजता मनोज जरांगे पाटील नारायणगडावरती येऊन मार्गदर्शन करणार। या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेचा दसरा मेळावा साध्या पद्धतीमध्ये साजरा होत आहे आणि सर्व नियोजन झालेलं आहे। या दसरा मेळाव्याचा येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे, डॉक्टरची सोय आहे आणि आमचे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील त्यांची आज सुद्धा तब्येत ठीक नसताना सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून हे वातावरण मागच्या वर्षासारखं व्यवस्थित आहे। 3.5 मुहूर्तापैकी आजचं एक दसऱ्याचं मुहूर्त आहे। आपल्या नारायणगडावर जसा होतो तसा अनेक ठिकाणी सुद्धा होतो। हे मुहूर्तच आहे, सर्व परमार्थिक परिस्थिती आहे, म्हणून ज्याच्या त्याच्या मानाने सुद्धा हा दसरा मेळावा केला पाहिजे। आणि मग नारायणगडावर सुद्धा अनेक ठिकाणी जसे होतात तसं नारायणगडावर सुद्धा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी सुद्धा हा दसरा मेळावा ठेवलेला आहे। सर्वांनी यावं या आणि विचाराचं सोनं लुटावं। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, नारायणगड, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।